आणि आता बातमी आहे वाहतूक कोंडीची। मुंबईकडे येणाऱ्या सगळ्याच महामार्गावर आज वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्यामुळे तुम्ही घरी जाण्याआधी जर ही बातमी बघत असाल तर ही निश्चितच तुमच्यासाठी महत्त्वाची अशासाठी, कारण सायन पनवेल महामार्ग, ठाणे बेलापूर महामार्ग, डोंबिवलीपासून शिळफाट्याहून महापेहून वाशी करत फ्रीवेकडे जरी गेलात किंवा ऐरोलीहून पूर्व द्रुतगती मार्ग असेल, तसंच कल्याणहून मुंबईकडे जाताना दुर्गाडी चौक ते भिवंडी बायपास ते ऐरोली टोल नाका या सगळ्याच परिसरात किती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये हे सांगणारी ही दृश्य बघतोय आपण। आपल्याला माहिती आहे लोकल ट्रेन सध्या बंद आहेत आणि याहीपेक्षा मुख्य कारण आहे ते म्हणजे अर्धवट पण एक रस्त्यांची कामं झालीत आणि त्याच्यात पाऊस पडला, त्यामुळे खड्ड्यांचं वाढलेलं प्रमाण या सगळ्यामुळे ही वाहतूक कोंडी सध्या होतीये। कल्याण किंवा डोंबिवलीहून मुंबईला यायला किमान 3 तास तुम्ही निश्चित गृहीत धरून मगच घरातून बाहेर पडा। 5 ऑगस्टपासून सुरू झालेल्या नवीन अनलॉकमुळे राज्यभर अनेक ठिकाणी विविध प्रकारची दुकानं उघडलेली आहेत। त्यात मुंबईसारख्या भागामध्ये लोकल ट्रेन बंद असल्यामुळे रस्ते वाहतुकीचा जो मार्ग आहे त्या मार्गाचा वापर जे आहे ते लोक करताना दिसत आहेत, ज्यामुळे मुंबईकडे येणारे सर्व जे महामार्ग आहेत सर्व महामार्गांवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते। आज सकाळी साधारणपणे 9:30 वाजता डोंबिवलीवरून जो प्रवास सुरू केलेला आहे तो प्रवास अजूनही भिवंडी बायपास म्हणजे भिवंडी बायपासवरून पुढे ठाण्याला जाताना कोणगाव लागतं तिथपर्यंत पोहोचायला जवळपास 3.5 तास लागलेले आहेत। त्या अशा पद्धतीनं लांबच लांब गाड्यांच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत। हा ठाण्याच्या दिशेने जाणारा हा नाशिक हायवे आहे आणि इथून पुढं परत ठाण्यातल्या त्या ठिकाणी ऐरोली टोलनाका जो आहे तिथे वाहतूक कोंडी असते। शिळफाटा मार्गे गेलं तर तिथे देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते, पालावा आणि शिळफाटा दोन्ही भागात। आणि कल्याण म्हणून भिवंडी बायपासून यायचं म्हटलं तर भिवंडीचा जो दुर्गाडी चौक आहे तिथपासून ते कोणगावपासून ते अशा पद्धतीनं ऐरोली टोल नाक्यापर्यंत लांबच लांब किलोमीटरपर्यंत ह्या रांगा ज्या आहेत त्या वाहनांच्या लागलेल्या आहेत। आणि 5 ऑगस्टपासून नवीन अनलॉक सुरू करण्यात आलेले आहेत। मात्र सोमवार ह्या 10 ऑगस्टपासून म्हणजे कालपासून सुरू झाल्यामुळे लोकांनी कालपासून मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःची व्यवस्था करून गाड्यांनी जाण्याकरता मुंबईला त्या ठिकाणी जाण्याकरता निघालेले आहेत। ज्यामुळे गेल्या 2 दिवसापासून या मुंबईकडे जाणाऱ्या प्रत्येक महामार्गावरती मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी पाहायला मिळते। त्यामुळे सुरुवातीच्या काळात वाहतूक कोंडी कमी असल्यामुळे ज्या ठिकाणी 1 ते 1.5 तास लागायचा मुंबईला पोहोचायला त्याच ठिकाणी आता फक्त एकाच वेळी प्रवासाकरता जवळपास 3 ते 3.5 तास लागत आहेत। बुलढाणा संदीप पवारचा अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। आणि या बातमीनंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।